बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत तर त्यावर आज आपण चर्चा करूया. कमेंट बॉक्स मध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते यावर्षीच्या काउन्सिलिंग संबंधीचे आहे, म्हणजे नेक्स्ट इयर जी काउन्सिलिंग आहे तर त्या संबंधी नाहीये, यावर्षीची काउन्सिलिंग. जसं की समजा काही राऊंड संबंधी असतील, काही फीस संबंधी असतील, आहे ना. बघूया पहिला प्रश्न. स्ट्रे वॅकन्सी आणि स्पॉट राऊंड मध्ये भेटलेल्या कॉलेजची फी जास्त असेल का? हा, जो स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय की स्ट्रे वॅकन्सी आणि स्पॉट राऊंड, तर यामध्ये डिफरन्स काय नेमका फीज मध्ये. तर एक लक्षात घ्या की राऊंड मध्ये डिफरन्स आहे, तर त्यामुळे फीज मध्ये डिफरन्स असणारच आहे. स्ट्रे वॅकन्सी राऊंड हा सीटी सेलला ऑनलाईन कंडक्ट होतो, आणि जो आपला जो स्पॉट राऊंड आहे तर तो कॉलेजला जाऊन आपल्याला ऍप्लिकेशन द्यावं लागतं. तर त्यामुळे जी स्पॉटची फीज आहे तर ती फुल फीज लागते, आणि स्ट्रे वॅकन्सीला आपल्याला स्कॉलरशिप मिळते, तर त्यामुळे तिकडे जास्त फीज लागायचं आपल्याला काम नाहीये. तर त्यामुळं जर समजा तुम्हाला स्ट्रे वॅकन्सी मध्ये सीट मिळाली तर तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळतो. अजून एखादा प्रश्न या संबंधीच. मॉपअप राऊंड फर्स्ट मध्ये जर आपण चॉईस फिलिंग केली नाही तर सेकंड मध्ये जाता येते का, पार्टिसिपेट करता येते? आता मॉपअप सेकंड तर संपला, समजा ही कमेंट थोडी उशिरा घेतली आपण, आता स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे समोर. तर बघा, ज्यावेळेस आपण समजा मॉपअप सेकंडची चॉईस फिलिंग केली तर यामध्ये काय झालं होतं की नवीन कॉलेज आले महाराष्ट्रामध्ये, तर त्यामुळे मॉपअप 2 चं चॉईस फिलिंग सुरू झालं होतं. पण आता स्ट्रे वॅकन्सीसाठी चॉईस फिलिंग सुरू होणार का, तर यावर जाऊ नका की चॉईस फिलिंग होणार आहे म्हणून. खूप कमी चान्सेस आहे की चॉईस फिलिंग होतील. तर त्यामुळे आता जे आपण अगोदर चॉईस टाकलेले आहे तर ते कॅरी फॉरवर्ड होणार आहे स्ट्रे वॅकन्सीसाठी. आणि जर समजा तुम्हाला आतापर्यंत तुम्ही चॉईसेस टाकले नसतील तर अजूनही तुमच्याकडे चान्स आहे. तर तो चान्स नेमका कसा, की स्पॉट मध्ये सीट घेणं, कॉलेजला ऑफलाईन पद्धतीने जाऊन. बरं, यावर आधारित असा एक प्रश्न येतोय की 4च राऊंड म्हणजे 4 राऊंड झालेले आहेत आणि 5वा राऊंड होणार का, की डायरेक्ट स्पॉट राऊंड होणार? हा, तर आता 4 राऊंड कोणते झाले, राऊंड नंबर 1, राऊंड नंबर 2 स्टेट कोटामध्ये, त्यानंतर मॉपअप 1 झाला, आणि मॉपअप 2 जो झाला तर त्याला स्पेशल मॉपअप राऊंड म्हटलं गेलं नोटीस नंबर 28 नुसार. ओके, आता अजून एक राऊंड होणार आहे सीटी सेलला, की जो राऊंड नंबर 5 असेल, आणि नंतर मग परत एक राऊंड होणार की जो ऑफलाईन पद्धतीने कॉलेजमध्ये होणार, की ज्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो. तर आता हे सगळं कमेंट आपण घेत असताना, उत्तर ती चर्चा करत असताना, आज दिवसभर म्हणजे संडे असल्यामुळे ऑफिसला होतो, तर त्यामुळे बरेच पालक व्हिजिटला आले, नेक्स्ट इयर काउन्सिलिंग संबंधी चर्चा झाली, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे. तर त्यांनी येऊन प्रत्यक्ष भेट दिली की सर आम्हाला तुम्हाला भेटायचंय. एकदा मनपूर्वक आभार, कारण एवढं भरभरून प्रेम तुम्ही देताय. सर्व महाराष्ट्रभर आपलं नाव मोठं झालंय, ते फक्त तुमच्यामुळं. ठीक आहे ना. अजून काही प्रश्न? 110 मार्क्सवर एमपी मध्ये बीएमएस मिळू शकते का, ओबीसी कॅटेगरी? हा, जर आपण आउट ऑफ स्टेट मध्ये जर का ऍडमिशन करायला जाऊ, कोणती असो, एमबीबीएस असो, बीडीएस असो, बीएमएस असो, बीएचएमएस असो, तर तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे. आता ओबीसी जरी कॅटेगरी आहे तर तरी तुम्ही क्वालिफाय आहे, पण कुठं, महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला जर आउट ऑफ स्टेट जर जायचं असेल तर मग ऑल इंडिया मधून जाणं गरजेचं होतं, पण आता एमपीचे ऑल इंडियाचे राऊंड संपले, तर त्यामुळे आता तुम्ही क्वालिफाय नाही. जर क्वालिफाईंग क्रायटेरिया जर कमी झाला तर एखाद्या वेळेस ऍडमिशन होऊ शकते. अजून काही प्रश्न? जर आधी कॉलेजला रिटेन्शन दिलं असेल तर मग परत कॉलेजला जाऊन ऍडमिशन करता येते का? हा, अगोदर जर तुम्ही रिटेन्शन दिलं असेल तर प्रश्न कसा आहे समजून घ्या. नो चेंज आलेले आहे, नावासमोर नो चेंज आलेले आहे. आधी नावासमोर नो चेंज आलेलं आहे, म्हणजे त्या कॉलेजला कॉल करून सांगा की आम्हाला आता कॉलेज फायनल करायचं, आणि कॉलेज फायनल करून घ्या. म्हणजे तुमचं काउन्सिलिंग आता तुम्ही आता समजा संपवलं तरी चालतं, पण अजूनही समजा तुम्हाला पुढच्या राऊंडची वाट बघायची असेल, आता तर तुम्ही ऑटोमॅटिक रिटेन्शनच होणार आहे तुमचं, पण अजूनही तुम्हाला वाट बघायची असेल की पुढे अपडेट येतं का काही नवीन, तर तुम्ही वाट बघू शकता. पण मग जाता येते का पुढच्या राऊंड मध्ये? तर जाता येते का, तर आता सीटी सेलचे नियम जे तर ते ब्राउचर मध्ये वेगळे दिलेले आहे, आणि अपडेट काही वेगळंच येत आहे. तर त्यामुळं पुढच्या राऊंड मध्ये जाता येईल का, तर त्यापेक्षा एक प्लॅन करा की रिटेन्शन सध्या भरू नका, ऑटोमॅटिक रिटेन्शन होऊन जाऊ द्या. जर ऑटोमॅटिक झालं तर ठीक, नाही झालं तर मग आपण पुढचा राऊंड करूया. ठीक आहे. आणि बरेच कमेंट असे आहे की जे आपला उत्साह वाढवतात, आणि उत्साह एवढा वाढवतात की म्हणजे खूप भरभरून. आतापर्यंत मी जे काय तुम्हाला बोललोय की आता आपलं हे जे सगळं महाराष्ट्रभर तुम्ही नाव पोहोचलंय ते फक्त आपल्या महाराष्ट्रीयन पालकांच्या शेअरमुळे पोहोचलंय. म्हणजे महाराष्ट्रात तर नाव आहेच, पण आउट ऑफ स्टेट मधून सुद्धा कॉल येतात, तर ते फक्त आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमुळेच झालं. बऱ्याच कमेंट अशा आहेत की असेच व्हिडिओ बनवत राहा, असेच मार्गदर्शन करत राहा. हो, बऱ्याच कमेंट अशा असतात की व्हिडिओ बनवा सर, आणि तुमच्यामुळं आमचं खूप जे काय काउन्सिलिंग आहे ती प्रक्रिया खूप सोपी झाली. आणि जर समजा तुम्हाला यावर्षीचं काउन्सिलिंग जर जिजाऊ अकॅडमीचं करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता. एक ग्रुप बनवलेला आहे नवीन मेंबरसाठी, आणि त्यामध्ये सुद्धा पेड मेंबरशिप सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे ना. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय का, अजून काही कमेंट आहेत? नाही. ठीक आहे, मग आज आपण